नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आबा अद्वैतला म्हणतात की आपल्या घरची पत्रिका करून ठेवली आहे ना, ती त्यांना दाखव. तू फोन लाव. अद्वैत म्हणतो की आब्बा या सगळ्या गोष्टीचं. तेव्हा आबा मध्येच म्हणतात की अद्वैत, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकणारा तू. मग तू केव्हापासून सगळ्या गोष्टींना नकार द्यायला लागलायस? तेव्हा अद्वैत म्हणतो की आब्बा, मी नकार देत नाही आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जितका या विषयात खोल शिरू तितकं तुम्ही जास्त त्रास करून घेताय. संगीता म्हणते की जावई बापू, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण आबा जे म्हणतायत ना तसं आपण विचार करायला हवं, नाहीतर आपण या गोष्टीतून बाहेर कसं पडणार? तेव्हा दिनकर सुद्धा म्हणतो की खरं आहे, आमची कला पण कशी अचानक आजारी पडली बघा, म्हणजे तशी काटक आहे आमची पोर. ताप येतो, पण अशी तापानं फणफणत कधीच गादीवर पडून राहिली असं केव्हा पण झालं नाही. संगीता अद्वैतला म्हणते की होय की जावई बापू, आबा जे म्हणतायत ते एकदा तरी आपण करूया, म्हणजे यातून आपल्याला मार्ग भेटेल आणि फायदाच होईल, नुकसान तर नाही होणार. सरोज अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, आबा जसं म्हणतात तसं करून बघू. आबाची तब्येत बरी नाही म्हणून तुला काळजी आहे, हे साहजिक आहे, पण मला विचारशील तर तू त्यांच्या मनाप्रमाणे वागलास ना तर ते लवकर बरे होतील. तू गुरुजींना फोन कर. अद्वैत होकार देतो आणि म्हणतो की ठीक आहे, आणि लगेच गुरुजींना फोन करतो. हॅलो गुरुजी, मी अद्वैत चांदेकर बोलतोय. चांदेकर घराच्या पत्रिकेबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. हो, आबासाहेबांनाच. प्लीज तुम्ही याल का घरी? आणि फोन ठेवून देतो. दुसरीकडे आपण पाहतो की निलेश लपून सोहम काय करतो ते पाहत असतो. सोहम खूप दारू पिऊन काजलच्या घराच्या दिशेने जात असतो आणि अचानक काजल त्याला पाहते आणि म्हणते की सोहम, तू तू इथे का आलास? तू इथे कसा काय आलायस? सोहम अडखळत म्हणत असतो. तेव्हा काजल म्हणते की आधीच आई बाबा नाही आहे आणि उगाच आपल्याला कोणी एकत्र बघितलं तर खूप चुकीचा अर्थ काढतील. अरे तुला भेटायला यायचं होतं ना, मग आई बाबा घरी असतील तेव्हा ये, किंवा दाजी आणि ताई असेल तेव्हा ये, पण आता जा तू इथून. सोहम म्हणतो की गुंड्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा काजल म्हणते की पण आपल्याला तुझ्याशी नाही बोलायचं आहे. सोहम, तुझ्या घरच्यांना आणि बायकोला माहिती आहे का तू दारू पिऊन इकडे आलास? ते बोल ना. सोहम नाही म्हणतो, म्हणजे दारू नाही. तेव्हा काजल चिडूनच म्हणते की मग हे काय आहे सोहम? हे बघ, तू शुद्धीत नाही आहेस, तू इथे नाही थांबू शकत. प्लीज तू इथून जा. ऐकत का नाही आहेस? प्लीज जा. तेव्हा काजल दाराच्या दिशेने बघते, कोणीतरी येईल ना, तू जा ना लवकर, तू नको थांबू इकडे. सोहम काजलच्या गळ्यात पडूनच म्हणतो की मला तुझी खूप आठवण येते ग. तेव्हा तिथे निलेश त्यांचा व्हिडिओ काढतो. सोहम म्हणतो की खरंच खूप आठवण येते मला, थांबू दे ना प्लीज, थांबू दे ना, खरंच खूप एकटा पडलोय ग. घरी सगळे माझ्या बरोबर, मला तुझी गरज आहे, मी आनंदी होतो तुझ्या बरोबर. काजल म्हणते की सोहम, अरे काय झालं? तू असा नव्हतास, काय झालं मला सांग ना. सोहम म्हणतो की काय होतंय नाही माहिती नाही, राहू शकत तुझ्याशिवाय. काजल त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि सगळं नीट होईल असं सांगते. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाला भरवत असतो आणि म्हणतो की बरं वाटतंय तुला कला? मान हलवून म्हणते की हो. अद्वैत म्हणतो की अशी कशी अचानक आजारी पडलीस? यावर कला म्हणते की काय माहिती. कला अद्वैतला म्हणते की मला इतका थकवा आहे ना चांदेकर, कोण येते कोण जाते, कोण आपल्याला औषध देते काहीच कळत नाही आहे. अद्वैत म्हणतो की मलाही काहीच सुचत नाही आहे. तू आजारी पडली आहेस, इथे आबांना त्रास होतोय, काय चाललंय काय? तेव्हा कला म्हणते की काय झालं आहे आजोबांना, मला आजोबांना जाऊन बघायचंय. तेव्हा ती उठते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अजिबात नाही, तुला उठायची गरज नाहीये, बस इथे आराम कर, मी सांगतो आहे ना तुला काय झालं आहे ते. छोट्याच्या गोष्टीवरून त्यांना थोडं घाबरल्यासारखं वाटते, पण तू काळजी करू नको, तू बरी हो पटकन. आय एम शुअर तू बरी असतीस, त्यांच्याशी बोलली असतीस ना, पटकन काहीतरी मार्ग निघाला असता, म्हणून म्हणते पटकन बरी हो. मला नाही आवडत आहे तुला असं बघायला. कला अद्वैतला म्हणते की तू नको टेन्शन घेऊ चांदेकर, माझी माणसं आहेत ना जवळ माझी काळजी घ्यायला, कशी पटकन बरी होते की नाही बघ. पण तू आजोबांची काळजी घे, त्यांना बरं वाटेल, त्यांना काय हवंय काय नको ते बघ, आणि टेन्शन घेऊ नकोस. अद्वैतला कलाचं बोलणं
बोलणं ऐकून बरं वाटतं. तेव्हा सरोज अद्वैतला आवाज देते. अद्वैत म्हणतो की खा पटकन. कला म्हणते की मी खाते, तू जा आधी. तेव्हा अद्वैत तिथून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की गुरुजी आलेले असतात आणि ते गुरुजी पत्रिका बघतात. पत्रिका बघून घाबरतात आणि बोलतात की दोष आहे. अद्वैत म्हणतो की गुरुजी काय आहे ते नीट सांगा. आबाची अवस्था बघताय आहे ना तुम्ही, त्यामुळे प्लीज क्लिअरली सांगा काय झालं आहे ते. गुरुजी म्हणतात की यात जे आहे याचा उलगडा माझ्याकडून होणार नाही. स्पष्ट सांगायचं झालं म्हणजे पत्रिकेमध्ये खूप मोठा दोष आहे आणि त्या दोषाचं मूळ कारण एका गोष्टीशी संबंधित आहे आणि ही पत्रिका ज्यांनी बनवली आहे ते गुरुजी तुमच्या गावचे आहे. त्यांना जाऊन विचारा, ते तुम्हाला मार्ग दाखवतील. हे माझ्या हातून घडू शकणार नाही. तुम्ही कोणीही शंका मनात न ठेवता ज्यांनी ही पत्रिका बनवली त्यांच्याकडे जा, ते याचा उलगडा करतील. गुरुजी हात जोडून म्हणतात की देवी आई याचं रक्षण कर आणि तिथून घाबरूनच जातात. आबा अद्वैतला म्हणतो की आता काही खरं नाही. एक एक तारा तुटायला लागलाय. आता मला पळसंबायला जावंच लागेल. हे बघ, तू पळसंबाच्या गुरुजींना ताबडतोब फोन लाव. अद्वैत म्हणतो की आबा तुम्ही म्हणतात तसं सगळं करूया आपण. तुम्ही शांत व्हा अगोदर आणि तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. पळसंबायला जायचं आहे ना, मी जाईल. अनामिका मनात म्हणते की हा निलेश अजून अद्वैत दादाला व्हिडिओ का नाही पाठवत आहे. दादा जर घरातल्या गोष्टीत अडकला तर माझी गोष्ट मागे पडेल. तेव्हा इथे अद्वैतला एक मेसेज येतो. अद्वैत बघतो आणि म्हणतो की सोहम. तेव्हा घरातले सर्व मंडळी अद्वैतकडे पाहतात. तेव्हा रजनी घाबरूनच म्हणते की अद्वैत काय झालं? सोहम ठीक आहे ना? बोल ना, काहीतरी बोल. तेव्हा अनामिका मनात खूप खुश होते. तेव्हा अनामिका अद्वैतला म्हणते की दादा बघू. तेव्हा त्याच्या हातातून फोन घेते आणि बघते. तेव्हा रजनीला दाखवते आणि म्हणते की हे काय आहे आणि सगळ्यांना म्हणते की सोहम आहे ना आपला, आणि संगीताला दाखवते आणि म्हणते की तुमची मुलगी आहे ना. सगळ्यांना मुद्दामूनच विचारते की हा सोहम आहे ना आपला. अनामिका म्हणते की याची मजल इथपर्यंत गेली आहे का? आता अजून 1 वर्षही झालं नाही आहे आमच्या लग्नाला, अजूनपर्यंत काजलला आणि रडण्याचं नाटक करते. तेव्हा अनामिका आबाकडे जाऊन म्हणते की आब्बा तुम्ही बरोबर बोलताय, या घरातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. सोहम माझ्याशी असा वागणारच नाही. रजनी म्हणते की काय बोलतीयस? तेव्हा अनामिका म्हणते की मग मी काय बोलू, सांगा ना तुम्हीच. माझी या सगळ्यात काय चूक होती? माझं नशीबच फुटकं आहे. आबा म्हणतात की हे सगळं त्या शापामुळेच होते. ही पोरगी बरोबर बोलते. तेव्हा संगीता स्वतःशीच म्हणते की एक काम करते, मी काजलला फोन लावते. हे सुद्धा अनामिकाच्या हातातून फोन घेऊन सोहमला फोन लावतो. तेव्हा संगीता दिनकरला म्हणते की अरे ही पोरगी फोन उचलत नाही आहे. तेव्हा अद्वैतही म्हणतो की सोहम सुद्धा फोन उचलत नाही आहे. अद्वैत म्हणतो की 1 सेकंद, ज्याने हा व्हिडिओ पाठवला आहे त्याला फोन करतो. अनामिका स्वतःशीच घाबरून म्हणते की बापरे, निलेशने फोन उचलला तर सगळी गडबड होईल. नाही नाही, निलेशने फोन उचलता कामा नये, नाहीतर सगळी गडबड होईल. तर इथे दुसरीकडे निलेश आपला मोबाईलचा सिम कार्ड तोडून फेकून देतो. इथे अद्वैत म्हणतो की त्याचा फोन लागत नाही आहे. तेव्हा अनामिका अद्वैतला म्हणते की दादा आपलं चांदेकर घराणं साधं सुद्धा नाही आहे. खूप मोठं नाव आहे त्याचं. आपल्याकडे छोटे मोठे प्रॉब्लेम जे काही होतात ना पोचतात बाहेरपर्यंत. त्यामुळे असं असेल कोणीतरी सोहमचे काळे धंदे. तेव्हा रजनी म्हणते की काय बोलतेस तू? अनामिका म्हणते की काय बोलू मी? हे सगळं बघितलं मी गप्प बसायचं आहे का? आणि मला फरक नाही पडत हा व्हिडिओ कोणी पाठवला ते महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की त्या व्हिडिओमध्ये काय घडले आणि परत रडण्याचं नाटक करते. हा माझा नवरा, तुटले आहे मी आज. तेव्हा संगीता तिच्या जवळ जाते. अनामिका ओरडूनच म्हणते की अजिबात बोलू नका. मी काहीतरी रागाच्या भरात बोलेल, मला माहिती नाही. मग माझी मनस्थिती नाही आहे तुमच्याशी बोलण्याची. तुम्हाला माझी एवढीच काळजी वाटत असेल तर तुमच्या मुलीला विचारा, काय वागते असं विचारा तिला. जा ना. आणि तिथून दोघेजण जातात. तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत तू पण जा, मी आहे इथे लक्ष द्यायला कलाकडे. तेव्हा सर्वजण संगीताच्या घरी जातात. दुसरीकडे आपण पाहतो की सरोज कलाकडे जाते. कला झोपलेली असते. सरोज म्हणते की खरंच तू गुणी मुलगी आहेस ग. घरात जे सुरू आहे ते घराची
घडी विस्कळीत झाल्यासारखं झालं आहे. आता मात्र तू आणि मी मिळून उभं राहिलो असतो तर आता जी परिस्थिती आहे ती नक्कीच सावरू शकलो असतो. तेव्हा कल्ला हलते. सरोज म्हणते की माझ्या बोलण्यामुळे हिची झोपमोड होते. आता माझ्यामुळे हिला कधीच त्रास होता कामा नये. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.